गावामध्ये दाखल झालेले आहेत। आणि मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये आता घोषणाबाजी देताना दिसत आहेत। प्रचंड गर्दी या वांगदरी या गावात झालेली पाहायला मिळते। जात आहेत भरत कराड यांच्या घराकडे। मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्याबरोबरच धनंजय मुंडे हे देखील वागंदरी या गावामध्ये आता दाखल झालेले आहेत। लातूरमध्ये मंत्री छगन भुजबळ हे आज दौऱ्यावर आहेत आणि वागंदरी या गावामध्ये आता छगन भुजबळ हे दाखल झालेत। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लातूरमधून पाहतोय। मंत्री छगन भुजबळ हे वागंदरी या गावामध्ये दाखल झालेले आहेत। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणानं आत्महत्या केलेली होती आणि त्याच तरुणाच्या घरी मंत्री छगन भुजबळ हे आता भेट देणार आहेत। मांजरा नदीपात्रामध्ये उडी घेत भरत कराड या तरुणानं आत्महत्या केलेली होती। ओबीसी आरक्षण संपलंय या भीतीनं त्याने ही आत्महत्या केलेली आहे आणि त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ हे कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी लातूरमध्ये दाखल झालेले आहेत। तर भरत कराड याचं हे कुटुंब आहे आणि कराड कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ हे अगदी काहीच वेळामध्ये इथे दाखल होतील। त्यांच्यासोबत धनंजय मुंडे हे देखील या गावामध्ये दाखल झालेले आहेत। वागंदरी या गावामधील कराड हे कुटुंबीय आहेत आणि भरत कराड याने ओबीसी आरक्षण संपलेलं आहे या भीतीनं मांजरा नदीपात्रामध्ये उडी घेतलेली होती। आणि निशांत बद्रेश्वर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निशांत, अगदी काहीच वेळामध्ये कराड कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी भुजबळ हे दाखल होतील। असतील किंवा धनंजय मुंडे आणि लातूर ग्रामीणचे आमदार कराड हे 3 जण इथे आलेले आहेत। कराड कुटुंबियांची त्यांनी आता भेट त्यांची सुरू आहे, सांत्वनपर भेट सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी प्रवर्गातील अनेक लोक इथे जमलेले आहेत। घोषणाबाजी जोरदार सुरू आहे आणि एकूणच ही परिस्थिती पाहता पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावलेला आहे। आकांक्षा, अगदी या दृश्यांमध्ये आम्ही पाहतोय की भुजबळ यांच्या बरोबरच धनंजय मुंडे हे देखील आलेले आहेत। ते कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आहेत। गावकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, कारण संपूर्ण राज्यभरामधूनच ओबीसी बांधव हे कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून या कुटुंबियांना आणि त्याचबरोबर गावकऱ्यांना काय आश्वासन दिलं जात आहे? आता तिच्या स्टेजला आलेल्या आहेत आणि त्यांनी भरत कराड यांच्या बोलतील। मात्र धनंजय मुंडे काही वेळापूर्वी बोललेले आहेत की समाज म्हणून त्याच्या पाठीशी अनेक लोक उभे टाकतील। मात्र सरकारकडून काय मदत होईल ते आता मी सांगणार नाही, कारण ते भुजबळ साहेब बोलतील। एकूणच त्या कुटुंबाला काय मदत करता येईल या अनुषंगानं आता बोलणी सुरू आहे। अगदी, तर ही थेट दृश्य आपण लातूरमधून पाहतोय। वागंदरी या गावामध्ये भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दाखल झालेले आहेत। भरत कराड यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत। खरं तर निशांत, भरत नेमकं काय करत होता आणि त्यांना आत्महत्या करण्याचं हे शेवटचं पाऊल नेमकं का उचललेलं आहे? भरत कराड हा 12वी शिक्षण झालेला ऑटो चालक होता आणि ओबीसी जे आंदोलन आहे तर त्यामध्ये तो सक्रिय सहभाग